छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्यामुळे कॅश घेऊन आला तर बरं होईल। शोकांतिका हीच आहे की ह्या मंदिरला यायला काही अनुदान किंवा कुठलीही मदत झालेली नाही। आता पावसाळ्यात वगैरे आला तर हे नजारे खूप छान असतील। राज्य व्हावे ही श्रींची इच्छा। इथे फोटो वगैरे अजून तरी काढायला देत आहेत। हे मंदिर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल बसने ते, आणि हे ते गाव आहे। बाजूचे नजारे ना एक नंबर आहेत। मेकअप करून येत असाल तर येऊ नका। दोन मोठ्या गाड्या आल्या म्हणजे कार आल्या। हा आहे तो समृद्धी हायवे। आपली नाशिक हायवे सोडायची वेळ झाली। महाराष्ट्रामधलं भिवंडीमध्ये असलेलं त्यांचं एकमेव मंदिर। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आजपासून 2026ची सुरुवात झाली आहे। आज 1 जानेवारी 2026 आणि आजच्या दिवशी म्हणजे आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात आपण आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनाने करणार आहोत। आणि त्यासाठी मी चाललो होते महाराष्ट्रामधलं भिवंडीमध्ये असलेलं त्यांचं एकमेव मंदिर, त्या मंदिरातली महाराजांचं दर्शन घ्यायला निघालेलो आहे। आणि आता मी आहे ते आहे आपल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती, म्हणजे आपला मुंबई नाशिक हायवे आहे ना, त्या हायवेवरती। आणि इथून आपल्याला सरळ नाशिकच्या दिशेनेच जायचं आहे। ते अगोदरना टोल नाका होता, त्याला मुंब्रा टोल नाका म्हणायचे। ते आपलं पारसिक नगर आहे, पाठीमागे काळवा आहे, खारेगाव आहे, आणि इकडून राईटला गेलात म्हणजे या साईडने जायला लागतं। तर तुम्ही मुंब्र्याला जाणार, मुंब्रा, शिळफाटा, कल्याण म्हणा, पनवेल म्हणा, तो रोड जातो। सरळ गेलं तर आपण नाशिकला, नाशिकच्या दिशेने म्हणजे कल्याण, नाशिक, पडगा या साईडला, आणि पाठीमागच्या साईडने आपण ठाण्यावरनं आलो। आणि कसं जायचं, काय जायचं ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। आणि कुठे चाललो आहे, कुठे आहे ते मंदिर, हे पण सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर जर कोणी तुम्ही गेला असाल म्हणजे आपले व्हिडिओ बघणारे, तर त्यांनी नक्की छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आपल्या कमेंटमध्ये लिहा। आणि नसाल गेला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, गेला असाल तरी पूर्ण बघा, काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला कळेल। आणि नसाल गेला तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्की कळेल कसं जायचं, काय जायचं ते। आता मी बाईक चाललो आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या गाडीने चाललो आहे, बाईकने। आणि बाकी दुसरं काय साधन आहे का तिकडे जायला, म्हणजे आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे, ते पण डिटेल मी तुम्हाला देणार आहे। 10:30 वाजत आलेत आणि इथून अंदाजे अंतर जे 30 ते 35 किलोमीटर आहे आपल्या इथून। तर आपल्याला तसा तर वेळ पाऊण तास लागायला पाहिजे, पण रोडवरती ट्रॅफिक खूप असतं, कारण रोडची सगळी कामं चालू आहे त्या हायवेची। त्यामुळे आपल्याला दाखवतं ते 1.5 तास लागणार आहे। आणि ब्लॉगर असेल तर 1.5 तासाचे 2 तास, 2.5 तास, 3 तास पण होतात, कारण सर्व इन्फॉर्मेशन देत मी जाणार आहे। तर चला जाऊया महाराजांच्या दर्शनाला आणि सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। 15 किलोमीटरचा प्रवास करून म्हणजे आपण निघाल तिथून आपला जवळजवळ 12 ते 15 किलोमीटर आपण आलो आहे। आणि हा आहे कल्याण फाटा। त्याला कल्याण फाटा म्हणा, भिवंडी फाटा म्हणा, कारण इथून जर तुम्ही तिकडे राईट साईडला गेलात तर सरळ गेलात तर नाशिक आहे। आपण ब्रिजवरनं पण जाऊ शकत होतो, कारण आपल्याला जायचं सरळ, पण आपल्याला हे लोकेशन दाखवायचं होतं म्हणून खालून आलो। आणि इकडे ह्या साईडला जर गेलात राईटला तर तुम्हाला कल्याण लागेल, इकडे लेफ्ट साईडला आहे ते भिवंडी, आणि इथून सरळ जायचं ते नाशिकला, पाठीमागे ठाणे। तर आपल्याला जायचं सरळ नाशिकला, म्हणजे नाशिकच्या दिशेने आपल्याला जायचं आहे। आणि पुढे आपल्याला एक लेफ्ट टर्न मारायचा आहे। आता आपली नाशिक हायवे सोडायची वेळ झालेली आहे, म्हणजे आता इथपर्यंत आपल्याला नाशिक हायवेने यायचं आहे। सुसाट आलो आपण एकदम मस्तपैकी, अर्धा तास लागला फक्त आपण निघाल्यापासूनचं। आणि इकडे आतमध्ये आहे चिंचवली गाव, ह्या रोडने आपल्याला जायचं आहे। आणि इथून एक 10 किलोमीटरवरती दाखवतं आपलं मंदिर, इथे चिंचवली गाव आहे आतमध्ये, आणि हा चिंचवली रोड दाखवेल तुम्हाला। छोटासा रोड आहे। ही लँडमार्क जर तुम्हाला सांगायचं तर पाठीमागे ना शँग्रीला रिसॉर्ट आहे, शँग्रीला वॉटर पार्क जाम फेमस आहे। ते राईट साईडला जस्ट इकडे 50 मीटरवरती आहे पाठीमागे भिवंडी ढाबा होता, त्याच्या पुढे यायचं आहे थोडं तुम्हाला। भिवंडी ढाबा, सिद्धू ढाबा, त्यानंतर तुमचा करिश्मा पाठीमागे जातो ना, एक करिश्मा ढाबा तो पण आहे। आणि तिथून जरा पुढे आलात की लेफ्ट टर्न मारायचं। पाठीमागे पेट्रोल पंप पण आहे एक इंडियन ऑइलचा। आणि चिंचोली रोडला तुम्हाला लेफ्ट टर्न मारायचं, तिथून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं हे मंदिर आहे। हा आहे तो समृद्धी हायवे। जसं तुम्ही लेफ्ट मारताना नाशिक रोड सोडून, म्हणजे नाशिक हायवे सोडून लगेच 50 मीटरवरतीच तुम्हाला हा बोगदा लागेल, म्हणजे त्या समृद्धी हायवेच्या खालून आपल्याला सरळ जायचं आहे इकडे। आत्ता आपण चाललो आहे ते चिंचवली गावातून, हा गावचा रोड आहे। त्यामुळे ना इथून जेव्हा तुम्ही नाशिक हायवे सोडाल तेव्हा रोड छोटा आहे, एवढं लक्षात ठेवा। रोड तरी चांगला आहे,
म्हणजे काय खराब नाही, चांगला रोड आहे, पण स्पीड ब्रेकर मात्र भयानक आहे तिकडचे. त्यामुळे थोडंसं आरामात या. एवढे मोठे मोठे स्पीड ब्रेकर आहेत इकडे, एकदम आरामात जायला लागतात. आणि रोड असा आहे ना की 2 मोठ्या गाड्या आल्या म्हणजे कार आल्या तर थोडं पास व्हायला त्रास पण होईल. गावची रोड आहे. आता आपण तिकडनं आलो त्या साईडने, आणि हा रोड आहे जो पाईपलाईन रोड आहे, आणि हाच पकडून आपल्याला सरळ जायचं आहे आता. आणि एक 7.5 किलोमीटर बाकी आहे. इथून 7.5 किलोमीटरवरती मंदिर आहे. हा आपला नाशिक रोड जो आहे हायवे, तिथून सोडला आपण. चिंचवली गावातनं आपण आलो. आता रोड छोटा आहे चिंचवली गावातला, पण ठीक आहे, चांगला आहे. आणि हा जो रोड आहे तो मोठा आहे. रोड पाठीमागे एकदमच खराब होता, आता थोडासा चांगला रोड लागलेला आहे. आणि ही पाईपलाईन आहे, ही सोडायचीच नाही आपल्याला. आता मागे आपल्याला एक दादा होते, त्यांनी सांगितलं पाईपलाईन रोड लागले की सोडू नका. आणि जेव्हा हायवे सोडला आपण त्याच्यानंतर जरा बरा रोड लागला चिंचवली गावापर्यंत. तिथनं परत जो पाईपलाईन रोड लागला आहे बेकार लागला होता. एक अर्धा ते 1 किलोमीटरचा पॅच आहे, तो खराब आहे. पण आता परत चांगला रोड लागलेला आहे. पण रोड लहान आहे एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला कळत असेल. रोड लहान आहे आणि या रोडला रहदारी पण आहे, कधी गाड्या दिसत आहेत. आणि आता आपण इथून आलो पाईपलाईन रोड पकडून. आता आपल्याला पाईपलाईन रोड सोडायची वेळ झालेली आहे. इकडे आहे ते लाभगाव, जे तिकडून येताना तुम्ही जर राईट मारला तर लाभगावला जाल, आणि इथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. इथून 3 किलोमीटरवरती आपलं मंदिर आहे महाराजांचं. पाईपलाईनपासून आता हा रोड आपला मंदिराकडे जाणारा रोड आहे. इथून लेफ्ट मारायचं. आता पाईपलाईन सरळ पुढे गेली आहे, सरळ पुढे जात राहाल तर काय खरं नाही, कुठे पोचायला माहीत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा हे लाभगाव. इकडे असा बॅनरही लिहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराडेपाडा भिवंडी. 3 किलोमीटरवरती इथून मंदिर आहे. आणि ना मेकअप करून येत असाल तर येऊ नका, तुमचा मेकअप ॲटोमॅटिक होईल या रोडने. रोडची हालत बघा, दिसत्या पाठीमागे सगळी धूळ उडते आहे. मध्ये मध्ये थोडे चांगले पॅच लागतात. जसा पाईपलाईन रोड लागला ना, हीच कंडिशन आहे पूर्ण रोडची. 4 व्हीलर येतात, काचा बंद करून येतात तर ठीक आहे, पण आपलं बाईकवर नाही येतात तर पूर्ण असं चेहरा वगैरे झाकून येणार. इथे मोहाचा पाडा असा बोर्ड लिहिलेला आहे. इथून आपल्याला मारायचं आहे राईट मंदिरासाठी. इथे पण बोर्ड लिहिलेला आहे बघा, शिवाजी महाराज मंदिराचा. इथून तुम्हाला राईट मारायचं आहे. ऑन द वे ना तुम्हाला अशी बरीच छोटी गावं लागतील. आता हे कुठलं गाव माहीत नाही, पण तुम्हाला जागोजागी ना असे बोर्ड लिहिलेले आहेत बघा. मार्गदर्शक बोर्ड आहे तिकडे मंदिराकडे जाण्याचा रस्ता. राईट मारायचं आहे. इथून पुढे थोडासा रस्ता आपल्याला मस्त छान लागला आहे. बाकी बाजूचे नजारे ना एक नंबर आहेत बघायला, मस्तच. बघा त्या बाजूला डोंगर, इकडे रानं शेती. इकडे जास्त करून तांदूळ होत असणार आहे, भात, आणि तो काढून झालेला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, रोड कितीही चांगला असला तरी रोड छोटा आहे. 2 मोठ्या गाड्या पास होताना पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे गाड्या आरामात चालवा. परत सांगतोय, कारण छोटी गावं आहे तिकडे, पाडे आहेत छोटे, त्यामुळे त्याची काळजी नक्की घ्या. आणि हे ते गाव आहे मराडेपाडा. त्या मराडेपाडा गावातलं हे गणेश मंदिर, आणि ह्याच गावात आहे महाराजांचं मंदिर. आणि हे ते गाव मराडेपाडा. आणि इथून आता आपल्याला जायचं आहे राईटला. जागोजागी बोर्ड लिहिलेले आहे, त्यामुळे काय तुम्हाला तेवढा त्रास नाही होणार. बोर्ड बघत याल तर तुम्ही बरोबर पोचाल मंदिराकडे. आपण पोचलो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे भिवंडीला. आणि पाठीमागे आपलं ते मंदिर, आणि आपल्यासमोर आहे ते मंदिर शिवाजी महाराजांचं. अशी ही पार्किंग व्यवस्था आहे, म्हणजे इथं पे पार्किंग आहे. तुम्हाला चार्जेस लागतील सर्व 20 रुपये 2 व्हीलरचे, आणि 4 व्हीलरचे 30 रुपये. किती वेळासाठी? दिवसभरासाठी. कधी या तुम्ही, म्हणजे गाडी लावा, मंदिरात दर्शन वगैरे घ्या. दिवसभर का तुम्ही थांबणार तर नाही, जेवढ्या वेळ थांबाल तेवढ्या वेळासाठी तुम्हाला चार्जेस आहेत. ते दिवसभर राहिले तरी काय नाही. बघा ह्या ताई असतात इकडे, पार्किंगची सुविधा ह्याच बघतात ताई. आणि तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल बसनं तर भिवंडीवरनं तिथे यायचं ना. कुठलं गाव ते? पालकनेक गाव आहे. तिथपर्यंत ST महामंडळाच्या ST येतात, म्हणजे भिवंडीवरनं भिवंडीच्या बसेस वगैरे येतात. तिथून शेअर रिक्षा ना, ते किती घेतात तिथे यायला? 20 रुपये सीट. बघा 20 रुपये सीट घेतात मराठेपाड्याला यायचा. आणि मराठेपाड्याच्या बाजूलाच तर हे मंदिर आहे, आणि मंदिराची ते डायरेक्ट आणून तुम्हाला सोडतात 20 रुपयामध्ये. म्हणजे तुम्ही जर कल्याणवरनं येतात तर कल्याणवरनं यायचं तर कुठे उतरायचं? पाईपलाईन रोडला.
तिकडे उतरायचं, एस टीवाल्याला सांगायचं बा मला मंदिरात जायचं आहे, त्या नाक्यावरती सोड, तिथून तुम्हाला रिक्षा मिळेल 20 रुपयामध्ये मंदिराची ते सोडेल. आणि भिवंडीवरनं येतात तर दादांनी सांगितलं त्या गावाची ते उतरायचं. हाच एक सोर्स आहे, बाकी काय सोर्स नाही तुम्हाला यायचं इकडे. म्हणजे ट्रेनने कल्याण आणि एस टीने यायचं तर ते भिवंडी किंवा कल्याणवरनं तुम्ही येऊ शकता. आणि आज मंदिरात खूप गर्दी आहे. जसं आपण 1 तारीख म्हणजे नवीन वर्षी सुरुवात महाराजांच्या दर्शनाने करायला आलो, तसेच बरीच लोक आलेली आहेत. ते आल्यानंतर तुम्हाला असं चप्पल स्टँड आहे, काही चार्जेस वगैरे नाही, स्वतःच ठेवायचं, स्वतःच घेऊन जायची चप्पल आठवणीने. असं एक चप्पल स्टँड आहे. पार्किंग आहे. आता मी तिथे पे अँड पार्क करून आलो आहे. आता इथे पार्किंगचे काय चार्जेस आहेत ते आपण नंतर बघूया. पहिले तर आपण या मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेर सुरुवातीलाच तुम्हाला दिसते शंकरांची मूर्ती, एवढी मोठी भव्य अशी मूर्ती शंकरांची. कारण महाराजांचं वाक्यच होतं ना, हर हर महादेव. त्यामुळे मंदिराच्या बाहेर सुरुवातीलाच ही महादेवांची एवढी मोठी मूर्ती आहे. त्यांचं दर्शन पहिलं घ्यायचं. महाराजांच्या मंदिराचं रक्षण करायला हे मावळे सुसज्ज आहेत, घोडे, हत्ती. आणि हा असा भव्य दरवाजा, जसा किल्ल्यांना गडांना दरवाजे होते महाराजांचे, तसाच हा दरवाजा, हे मंदिर आणि ही दर्शनाला लागलेली लाईन. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गवला तारा तिमीर हरा करताची बाजीराजा. इथे सर्व अशा महाराजांच्या प्रतिमा वगैरे आहेत, फोटोज आहेत, बुक्स आहेत. आणि हे सर्व तुम्ही ते विकत घेऊ शकता. तुमचे काय चार्जेस असेल तसं. हरिपाठा, हे बघा बहरजी नाईक, शिवचरित्र, अशी बुक्स आहेत इकडे. हे बुक्स पण तुम्ही विकत घेऊ शकता. इकडे तुम्हाला जर काय देणगी वगैरे द्यायची तर तुम्ही देऊ शकता. ऑनलाईन पण देऊ शकता, कॅश नसेल तर. ऑनलाईनची पण सुविधा आहे इकडे. छान असं आपलं दर्शन झालेलं आहे महाराजांचं वर्षाच्या पहिल्या दिवशी. आणि इथे फोटो वगैरे अजून तरी काढायला देत आहेत. महाराजांच्या बाजूला उभे राहून लोक फोटो काढतात. म्हणजे बाजूला म्हणजे बाहेरच्या साईडला फोटो काढत आहेत. परमिशन आहे फोटो व्हिडिओ काढायला, काय प्रॉब्लेम नाही आहे, मलाही नाही आहे सध्या तरी. आणि तुम्ही इकडे जर बाजूला असं फिराल मंदिराच्या म्हणजे आतमधल्या आवारामध्ये, असं महाराजांबद्दल काही देखावे वगैरे असे त्यांनी बनवलेले आहे महाराजांच्या इतिहासाचे. हिरकणी वगैरे होतं सुरुवातीला. महाराजांचा राज्याभिषेक होता, आपले संभाजी महाराज होते त्यांचा होता. की राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असं ही इन्फॉर्मेशन आहे इकडे सर्व. मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे सर्व इन्फॉर्मेशन. आणि त्याचाच देखावावरती तुम्हाला असं बघायला मिळेल. असे हे देखावे ना तिन्ही बाजूला लावलेले आहेत मंदिराच्या. म्हणजे तुम्ही आतमध्ये जसं फिरून सर्व बघू शकता. इकडे आहे, इकडे पुढे आहे, आणि हे तर मेन प्रवेशद्वार आहे. अशा प्रकारे तुम्ही थोडाफार महाराजांचा इतिहास पण समजून घेऊ शकता. दुपारचे 1:45 वाजलेत आणि अजूनही लोक येतात आहेत. लोकांची गर्दी वाढते, लाईन बाहेरपर्यंत गेली. आता तिथे पोचलेलं आहे ती बघा. आपण आलो तेव्हा इथे आतमध्ये होती, आता तिथपर्यंत पोचली आहे लाईन. आता आपण वरच्या बाजूला आलो. असं तुम्ही पूर्ण फिरू शकता वरच्या बाजूने. पाठीमागे डोंगर वगैरे आहेत, चढण आहेत, बाकी काय नाही इकडे. आणि असं एक राऊंड मारायचं आणि तुम्ही फोटोज वगैरे घेऊ शकता. आणि हे मंदिर चांगलं मेंटेन आहे, स्वच्छता वगैरे आहे, ती आपल्याला पाळायची आहे, सांभाळायची आहे. आपल्याला कोणता कचरा नाही करायचा आहे इकडे. असं तुम्ही सर्व बाजूने फिरा. असे बुरुज आहेत, तिथे लोक फोटोज वगैरे काढतात असं राऊंड मारून. आता पावसाळ्यात वगैरे आला तर हे नजारे खूप छान असले असते. पण आता पावसाळा नाही, थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे अजून थोडी हिरवळ आहे. गरमीत आला तर एकदम रखरखीत दिसणार आहे. थोडे इकडे काळजी घेतली पाहिजे आजूबाजूच्या परिसराची.
इथे जी पार्किंगची सुविधा आहे मंदिराच्या बाजूला, तिकडेच बाजूला इकडे तुम्हाला खाण्यासाठी वगैरे नाश्त्यासाठी काय हवं असेल तर मिळेल. आणि हे सर्व शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्याकडनं ते सर्व चालवलं जात आहे. हे जे मंदिर आहे ना, त्याला सरकारकडनं कुठलंही अनुदान किंवा कुठलीही मदत झालेली नाही आहे बांधण्यासाठी म्हणा किंवा जागेसाठी कशासाठी. तर हे पूर्णपणे आपल्यासारख्या लोकांनी देणगी देऊन आणि हे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट जे आहे ह्यांच्यामार्फत हे बांधले गेलेलं मंदिर आहे. म्हणजे आपण लोकांनी बांधलेलं हे मंदिर आहे, याच्यामध्ये सरकारचा कुठलाही हातभार नाही आहे. आणि जवळजवळ 4.5-5 एकरमध्ये हे मंदिर आहे. म्हणजे पार्किंग वगैरे पकडून मंदिरचा हा एरिया आहे तो 1-1.5 एकरचा एरिया आहे. मंदिराच्या आतमध्ये तो 1.5 एकरचा एरिया आहे. बाकी आजूबाजूचा परिसर पार्किंग वगैरे पकडून 4.5 ते 5 एकरमध्ये हे मंदिर आहे. शोकांतिका हीच आहे की ह्या मंदिरला यायला तुम्हाला कुठलीही पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही इथे येऊ शकत नाही. आता सरकारने ही तरी सुविधा दिली पाहिजे. भिवंडी म्हणा किंवा ठाणे म्हणा, कल्याण म्हणा, म्हणजे लोक ट्रेनने तिथे येतील, तिथून बसेस पकडून इथे येऊ शकतील. आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, इथे डायरेक्ट येण्याची सुविधा होऊन जाईल. डायरेक्ट बसेस सोडायला काय हरकत नाही. 2 तासांनी 2.5 तासांनी तरी एखादी सोडा, म्हणजे लोकांची चांगली सुविधा होईल. ना तर सर्वांना असं प्रायव्हेट व्हेकल घेऊन यायला लागेल. आणि रोडची कंडिशन तर त्याच्यापेक्षा पण दयनीय आहे. खूप बेकार कंडिशन आहे रोडची. मी तुम्हाला सांगितलं मेकअप करू नका, ॲटोमॅटिक मेकअप होऊन जाईल. आणि इकडे जर तुम्ही येत आहे तर कॅश घेऊन या. ऑनलाईन आहे पण जिओला नेटवर्क खूपच कमी आहे, म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे. हा एअरटेल वगैरे असं तर नेटवर्क आहे, त्यामुळे इथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे. त्यामुळे कॅश घेऊन आला तर बरं होईल. आणि ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये आला तर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ऑनलाईन चालतं आहे, नाही चालत आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इकडे. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्या वर्षाचा पहिला दिवस एकदम उत्तम रीतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन सुरुवात केलेलं आहे. म्हणजे आपलं वर्षाची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने केलेली आहे. त्यामुळे आपलं हे वर्ष तर चांगलं जाणारच आहे. आणि महाराजांचं दर्शन म्हणजे चांगलंच. आणि मस्त इथं छान वाईब्स आहेत, चांगल्या वाईब्स आहेत, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तुम्ही पण नक्की या. कसं यायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण डिटेल ट्रॅव्हल व्लॉग बनलेला आहे आपला. कसं यायचं, इथे कुठून काय यायचं ते, म्हणजे प्रायव्हेट गाडीने येता येतं. आणि ठाणा मुंबईवरनं येत आहे तर मी जो सांगितलेला रोड आहे ना तो बेस्ट रोड आहे. अंतर जर म्हणाल तर मी तुम्हाला सांगितलं ठाण्यावरनं 30 ते 35 किलोमीटर आहे. आता मला मॅपवरती 31 किलोमीटर दाखवत होतं, पण 3-4 किलोमीटर इकडे तिकडे होतं मॅपवरती. पण बाकी पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्या दादानी जे पार्किंगवाले होते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पार्किंगची सुविधा आहे, काही टेन्शन नाही. प्रायव्हेट गाडी घेऊन तुम्ही येऊ शकता, आरामात या. मला 1.5 तास लागला इथे पोचायला. म्हणजे पुढचा जो रोड एवढा खराब आहे ना की वेळ जातोच. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.